25 लाख वृक्ष लागवडीचं जे ध्येय आहे त्यापैकी 1,32,000 वृक्ष लागवड ही शहरामध्ये केली जाणार आहे. गांधी सरांसोबत आम्ही किमान आत्तापर्यंत 4 मीटिंग्स केल्या. नगर परिषद लोकप्रिय आमदार माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांनी सुद्धा दूरध्वनीवरून मयंक सरांशी बोलणं केलं आहे. आणि आज धनंजय मुंडे साहेबांचा वाढदिवस आहे, मात्र काही फोन कॉलवरून काही शुभेच्छा वगैरे दिल्या का नाही? नाही मेसेजच्या माध्यमातून व्हॉट्सअप? मेसेज दिला. अच्छा, तुम्ही दिला का मेसेज वगैरे? मेसेज दिला आणि एक व्हिडिओ बनवून पाठवला साहेबाचा आणि माझा. काय रिप्लाय वगैरे आला का नाही? रिप्लाय आमदार धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जवळपास 15 दिवसाहून अधिक दिवस जे आहे ते वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यामध्ये अजितदादांच्या जयंतीचा देखील समावेश आहे आणि आज वृक्ष लागवड देखील या ठिकाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोर केली जाते. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आनंद इंगळे आहेत. आनंदजी, जवळपास किती वृक्ष लागवड केली जाणार आहेत? शहरामध्ये ग्लोबल विकास ट्रस्ट, नगर परिषद आणि वृक्ष संवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी 25 लाख वृक्ष लागवडीचं जे ध्येय आहे त्यापैकी 1,32,000 वृक्ष लागवड ही शहरामध्ये केली जाणार आहे. त्याची स्वतंत्र टॅगिंग, मॅपिंग असं पूर्ण तांत्रिकदृष्ट्या सक्षम काम केलेलं आहे. आज या ठिकाणी मेरुगिरी पर्वतावरून या खड्डे खोदण्याचं काम सुरू केलेलं आहे. या ठिकाणी सर्व वृक्षप्रेमी आपला वेळ, पैसा, मेहनत या ठिकाणी आपल्या परीनं देत आहेत. परळी व पर्यावरणमुक्त परळी व्हावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम चालू आहे. त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. जे ग्लोबल ट्रस्टचे जे सर्व आहेत त्यांच्यासोबत जवळपास किती तास चर्चा झाली या विषयासंदर्भात? आपले जे जलनायक आहेत ग्लोबल विकास ट्रस्टचे अध्यक्ष मयंकजी गांधी सरांसोबत आम्ही किमान आत्तापर्यंत 4 मीटिंग्स केल्या. नगर परिषद, वृक्ष संवर्धन चळवळ आणि आपले लोकप्रिय आमदार माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांनी सुद्धा दूरध्वनीवरून मयंक सरांशी बोलणं केलं आहे. आणि परळी तालुक्यात म्हणजे परळी आणि परळीच्या परिसरामध्ये 2.5 लाख वृक्षांचं टार्गेट आहे. त्यात 1,32,000चं टॅगिंग केलेलं आहे ॲक्च्युअल. आणि आनंदाची गोष्ट अशी की आपले दिवंगत नेते उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांच्या स्मरणार्थ स्वतः आमदार धनंजयजी मुंडे साहेब 10 एकरची देवराई विकसित करत आहेत. त्यातसुद्धा GVT, नगर परिषद आणि वृक्ष संवर्धन चळवळ पूर्ण त्या उपक्रमात असणार आहे. आणि ती 1,20,000 झाडं असणार आहेत. आणि ही टॅगिंग झालेली 1,32 असे 2.5 लाख वृक्ष असणार आहेत. आणि आम्ही सर्वजण मिळून हरित परळी करण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करत आहोत. आज धनंजय मुंडे साहेबांचा वाढदिवस आहे, मात्र काही फोन कॉलवरून काही शुभेच्छा वगैरे दिल्या का नाही? नाही मेसेजच्या माध्यमातून व्हॉट्सअप? मेसेज दिला. अच्छा, तुम्ही दिला का मेसेज वगैरे? मेसेज दिला आणि एक व्हिडिओ बनवून पाठवला साहेबाचा आणि माझा. काय रिप्लाय वगैरे आला का नाही? रिप्लाय सध्या तरी आलं नाही, पण येईल. आज दिवसभर आहे, वेळ अजून खूप आहे. रात्री 12 वाजेपर्यंत त्यांचा जन्मदिन साजरा करणार आहेत. ओके, धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया जवळपास हे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत ते राबवले जात आहेत. हे पूर्ण चित्र पाहता काय प्रतिक्रिया? जे मयंक गांधी सरांनी GVTच्या मार्फत 25 लाख वृक्ष जे लागवडीचं जे ध्येय आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी एक चॅलेंज दिलं आहे आपल्या सर्व परळीकरांना. त्यांचं म्हणणं आहे की वृक्ष लागवडीपेक्षा किती वृक्षाचं आपण संगोपन करू शकतो आणि पुढच्या वर्षी आपण यातले कमीत कमी 80% जास्ती जर वृक्ष आपण जगवू शकलो आणि संगोपन करू शकलो तर हेच आपलं पूर्ण चळवळीचं यश असेल. खरं तर संगोपन करण्यासाठी एक कार्यकर्ते नात्यानं किंवा परळीचे नागरिक म्हणून तुम्ही काय काळजी घेणार आहे? आपण ज्या ठिकाणी थांबलेला आहात परळीचे नागरिक म्हणून आम्ही तुझा प्रश्न विचारला तर अवघ्या इथून एक 50-60 फुटावर आम्ही वृक्ष दररोज संवर्धन चळवळ आणि परळीचे नागरिक काय मिळून आम्ही इथं एक टकला डोंगर होता पूर्ण अधोगर, परंतु आता याच ठिकाणी 20 ते 25 फुटाचं झाड आता झालेलं आहे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पाठ्यामागं. त्याच्याच आम्ही त्याच ऊर्जेनं आम्ही परत एकदा तिथं तेवढं करू शकतो डोंगराच्या ठिकाणी, तर अशा ठिकाणी आम्ही का करू शकणार नाहीत? तर याच ऊर्जेतून आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आता ट्री गार्डसुद्धा आहेत. नगर परिषद, GVT आणि वृक्ष संवर्धन चळवळ यांच्या माध्यमातून आम्ही दत्तक असे झाडं घेतलेले आहेत. प्रत्येक रोड असेल, काही गल्ली असतील, काही ओपन स्पेस असतील, या प्रत्येक ठिकाणी आम्ही दत्तक झाडं घेऊन 100-200 झाडाची जबाबदारी घेऊन त्याचं संगोपन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया GVTचे काही सदस्य देखील माझ्यासोबत आहेत. काय जवळपास कोणकोणत्या झाडांचा समावेश असतो याच्यामध्ये? पर्यावरणपूरक जी झाडं आहेत त्याच्यामध्ये चिंच आहे, कडुनिंब आहे, आवळा आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, करंज आहे,
सीसम आहे, अशी जी झाडं आहेत. काही सावली देणारी झाडं आहेत, काही फळझाडं आहेत. जेणेकरून काय असतं की फळझाडांची जोपासणूक जास्त करतात लोक, आणि सावलीची झाडंसुद्धा ज्याप्रमाणे आता सांगितलं वृक्ष संवर्धन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी, की परळी शहरामध्ये जे नियोजन नगरपालिकेच्या देखरेखीखाली केलेलं आहे, तर ज्या ज्या ठिकाणी झाडांचं प्लांटेशन होणार आहे ती झाडांच्या जागा प्रत्येकानं दत्तक घेतलेल्या आहेत, आणि त्याची वर्षभर जोपासना करण्यासाठीचं दायित्व ते स्वतः घेत आहेत. ओके, धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र प्रतिक्रिया नक्कीच खूप काही सांगून जातात. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी.